हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला खूपच लेट होतोय, कारण ना ज्या दिवशी आम्हाला निघायचं होतं तो वार होता गुरुवार, आणि गुरुवारच्या दिवशी सर्व पॅकिंग वगैरे करायचं होतं आणि बरीच अशी कामे होती. म्हणजे शिनूच्या आजीचं जे दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालंय, तर ते ऑपरेशनचं पण एकदा चेकअप करून वगैरे यायचं होतं. म्हणजे नाही का, चष्मा वगैरे कधी देतील, किती नंबर आहे, परत कधी यावं लागेल चेकअपला, या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या होत्या आणि माझं पॅकिंग वगैरे सर्व करायचं बाकीच होतं. तर पहिल्यांदा सकाळी इथे लवकरच उठून घेतलं, ह्यांचं टिफिन वगैरे दिला आणि मग हे कामाला गेल्यावर ना तर इकडे चिन्नू झोपला होता, म्हणून ना पहिल्यांदा त्याची बॅग पॅकिंग करून घेतली. तर इकडे बघू शकता, आता मी जे कपडे वगैरे ते निळ्या बॅगेत ठेवते, तर ते त्याचेच कपडे आहेत. तो झोपला होता तेव्हा मी थोडेफार कपडे ठेवून घेतले होते. चिन्नूचा जो फ्रेंड आहे ना तो आला होता आणि चिन्नू झोपला होता म्हणून तो खेळतच होता. तर मी पण माझ्या मैत्रिणीसोबत, म्हणजे त्याच्या फ्रेंडच्या मम्मीसोबत बोलता बोलता त्याचे म्हणजे नाही का वरचे जे कपडे होते ते सर्व ठेवून घेतले आणि जे काय लागत नाही, जे छोटे झाले, जे खराब झाले, ते सर्व कपडे काढून ना एका साईडला ठेवले, म्हणजे आपल्याला नेताना जास्त जड वगैरे होणार नाही म्हणून. आणि बाकीचे छोट्या मोठ्या वस्तू जे राहिले होता, सॉक्स म्हणा, स्वेटर म्हणा आणि त्याचे इनर्स वगैरे, म्हणजे ट्रेनमध्ये थंडी वगैरे नाही वाजेल म्हणून, तर त्याच्यासाठी जे कपडे होते ना ते वरतीच ठेवले होते आणि मग ते पण बॅगेत ठेवायचे होते. आणि ते सर्व ठेवेपर्यंत इथे चिन्नू उठला. मग त्याला बाहेर घेऊन गेले, छान फिरवून वगैरे आणलं आणि मग म्हटलं त्याचं खाऊ इकडे बनवून ठेवलं होतं अगोदरच, म्हणजे नाही का थोड्या वेळाने पटकन ते थंड होईल आणि त्याला खाऊ घालता येईल म्हणून. आणि म्हटलं आता तेवढ्या वेळेमध्ये ना आपण आपलं बॅग इथे पॅक करून ठेवू, म्हणून ना पहिल्यांदा चिन्नूच्या आजीचे सगळे इकडे साड्या वगैरे जे काय होती ते सर्व काढून घेतले बॅगेमध्ये ठेवण्यासाठी. पहिल्यांदा त्या मोठ्या बॅगेत तर जे वरती शॉल वगैरे लागते चिन्नूच्या आजीसाठी, तर ते ठेवून घेतले, म्हणजे नाही का आपल्याला ट्रेनमध्ये रिक्षामध्ये पटकन काढून वगैरे घेता येतं म्हणून. आणि ह्या मोठ्या बॅगेत तुम्ही बघू शकता, या मोठ्या बॅगेत माझे डेलीचे रोज कपडे वगैरे असतात, म्हणजे नाही का डेलीचे पण कपडे त्यातच आणि असे घालायचे ड्रेस वगैरे सगळे एकाच बॅगेत असतात. तर हे माझं बॅग आहे आणि जे पहिल्यांदा मी पॅक करून ठेवलं इकडचं निळं बॅग, तर ते चिन्नूचं बॅग आहे आणि चिन्नूच्या पप्पाचं वेगळं बॅग आहे आणि त्याच्यातच त्याच्या आजीचे पण 1-2-3 साड्या आहेत. तर त्यांचा बॅग असं एकत्र आहे. जसं की तुम्हाला माहीतच आहे, माझ्याकडे कपाट वगैरे काही नाहीये, तर त्याच्यामुळे ना मला सगळे कपडे असे बॅगेतच ठेवावं लागतात आणि जसं धुईल ना तसं परत बॅगेतच ठेवते, म्हणजे वरती पसारा वगैरे काही दिसणार नाही म्हणून. आणि चिन्नू असल्यामुळे ना मला एकही वस्तू असं घरात खाली वगैरे ठेवता येत नाही, कारण तो इतके करतो ना की काही बोलायलाच नको. म्हणून सगळे कपडे म्हणा, भांडे म्हणा, असे सगळे वरतीच लावलेले असतात. तर त्याच्यामुळेच ना तो असल्यावर मी काहीच खाली ठेवत नाही. आणि म्हणूनच ना आता हे जे बॅग दिसते तुम्हाला, या बॅगेतून मला सगळे कपडे काढायचे होते आणि ते सगळे कपडे काढून त्याच्यामध्ये मी जे घेऊन जाणार आहे ते सेपरेट करायचे होते आणि जे नेणार नाहीये ते त्याच बॅगेत ठेवायचं, असं करायचं चालू होतं. आणि हे काम करताना तुम्ही बघू शकता चिन्नूची किती मस्ती चालू आहे. तो सारखं बॅगेमध्ये घुस, नाहीतर मग इकडे घुस, तिथे कमानमध्ये जाऊन बसले, मी जिथून बॅग काढले तिथं. तर असे त्याचे कामं चालू होते. म्हटलं ते खेळू दे, त्याला किती खेळायचं तेवढं. मग इकडे मी माझं काम करायला सुरुवात केली. आणि हे कपडे बॅग पॅकिंग वगैरे करायचं ना, आपण कितीही अगोदर म्हटलं तरी बॅग पॅक करायचंय म्हणजे ठेवायचे कपडे, तर तसं होतच नाही. ऐन वेळेवरच होतं, म्हणजे नाही का जाताना. आणि सगळ्या गोष्टी आठवतात पण, आणि जसे मला गोष्टी आठवत होते तसे मी एक ठेवत गेले. आणि इकडे ना 2-3 साड्या पण मी अगोदर जे इकडे आणले होते ना, तेही साड्या बॅगेत ठेवून घेतले, कारण आता ते साड्या पुण्याला गेल्यावर म्हणजे ते तिथेच ठेवायचे. आणि ते जे 2-3 साड्या नवीन आहेत, म्हणजे जे आपण फक्त एकदाच घातले की आता खूप दिवस झाले न घालता, किंवा नवीन साड्या जे काय असतील तर ते घेऊन येण्यासाठी ना मी ते साड्या रिप्लेस करण्यासाठी इकडून 2-3 साड्या ठेवले बॅगेमध्ये, म्हणजे तिकडून येताना रिप्लेस करून आणता येईल म्हणून. असं तुम्ही पण असंच करता का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण ना लांब राहिल्यावर आपल्याला असं जुगाड करावंच लागतं. कारण ना इकडे मी जास्त साड्या आणतच नाही, आणि आणलं तरी 2-3 एवढेच साड्या सोबत ठेवते, कारण आपल्याला ना जास्त घालायचं कामच पडत नाही, आणि घालायचं असेल तर तेच साडी आपण घालू शकतो, असं आहे माझं तरी. तर तुमचं पण कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण असंच करता का पूर्ण साड्या एकदाच घेऊन येता का? आणि आमचं ट्रॅव्हलिंग ना 30 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे, त्याच्यामुळे ना जितकं कमी सामान होईल तेवढंच भरावं लागतं, कारण जास्त जड वगैरे झालं आणि जास्त बॅगे झाले तरी ते आम्हालाच उचलावं लागतात, कारण आता चिन्नूला पकडायला तर एक माणूस लागतं. तर मी चिन्नूला घेते, माझं हँडबॅग पण असतं, आणि मग जे अजून एक छोटं सॅक आहे तर ते सॅक मी घेते.
असं ना मला तिन्ही पण हँडल करावं लागतात आणि सोबत चिनूची आजी पण असते आणि त्यांचं पण हात पकडावा लागतो. तर असं आहे, म्हणून ना जेवढे लागतात तेवढंच सामान घेतो. तरीही नाही म्हटलं तरी इकडे 4 बॅगी झालेच होते आणि 1 महिना मी आता मम्मीकडे राहणार आहे, तर त्याच्यामुळे अजून थोडे जास्तच कपडे झाले होते. असो कसं बसं इकडे ना माझं पूर्ण बॅग वगैरे पॅकिंग करून घेतलं आणि चिनूचे जे छोटे मोठे कपडे झाले होते जे लागणारे नव्हते ते ना सगळ्या इथे जे निळा बॅग दिसते ना घरात ते कमानमध्ये ठेवलेलं, तर त्याच्यातच ते सर्व असं ठेवून घेतलं. आणि मग इथे चिनूचं एक बॅग रेडी झालं, माझं एक बॅग रेडी झालं आणि माझ्या बॅगेमध्ये चिनूच्या आजीचे पण कपडे होते. आणि आता चिनूच्या पप्पाचं बॅग पॅक करायचं वगैरे मला बिलकुल टेन्शन नव्हतं, कारण ते बोलले होते की मी संध्याकाळी कामावरून जेव्हा येईल ना तेव्हा माझं बॅग वगैरे मी पॅक करून ठेवेल, त्याच्यामुळे मला त्यांचं काही टेन्शन नव्हतं. आणि बाकीचे चिनूचे औषधी आणि खायचं प्यायचं जे काही सामान होतं ते ठेवायचं होतं. म्हटलं आता ते आपण संध्याकाळी ठेवून, कारण ना संध्याकाळी जायचं असल्यावर म्हणजे आपल्याला स्वयंपाक वगैरे बनवायला पण थोडंफार परत काढावं लागेल, म्हणून ना तर इकडे मी ते नंतर ठेवू म्हणून ठेवून घेतले. आणि आता तुम्हाला इकडे दिसतच असेल मी ते चिनूचे ना 2 जोड चप्पल ठेवून घेतले, बूट, तर ते 2 जोड इकडे ठेवून घेतले. आता ते त्यावेळेची गोष्ट आहे, पण हा व्हिडिओ ना मी आता म्हणजे इथे सोलापूरला आल्यावर एडिट करत आहे. तर हे व्हिडिओमध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ना मी ठेवले 2 जोड या अर्थाने की जाऊ दे, एक नाहीतरी एक येईलच त्याला घालता. पण आताच्या या करंट डेनुसार ना त्याचे दोन्ही बूट हरवलेले आहेत. म्हणजे एक तर आम्ही जे दगडूशेठ गणपतीला गेलो होतो ना तिकडे त्याला पुईचे घातले होते मी ते सँडल्स, तर एक सँडल ते तिथेच पडून हरवलं, मग दुसरं पण वेस्टच झालं. आणि जे ब्लॅक कलरचं दिसतंय ना तुम्हाला, तर ते परवा मी चिनूच्या मोठ्या आजीच्या घरी गेलते, तर तिकडून मी बॅगेत ठेवले होते पण ते आता मला दिसतच नाही आहे. तर असं आहे. असो, हे तर आता करंटचं अपडेट आहे, पण तेव्हा माझ्या हे डोक्यातही नव्हतं की दोन्ही शूज पण हरवतील असं. मग आता गावाला जायचं म्हटलं की पायात जोडवे, नाकातलं वगैरे सर्व घालायचं आलंच. तर इकडे मी परवा दिवशी जाऊन ना आयब्रो वगैरे सर्व करून आले होते आणि आदल्या दिवशीच आम्ही हे सर्व सामान वगैरे घेऊन आलो होतो. म्हणजे ट्रेनमध्ये काय खायचं प्यायचं पडलं ना, म्हणजे थोडं चटरपटर आपल्याला खायला लागतंच, म्हणून ना हे सर्व सामान वगैरे ठेवून घेतलं. सगळं घर वगैरे क्लीन केल्यानंतर चिनूला खाऊ पिऊ घातलं, त्याला झोपवलं आणि बाकीचे सगळे कामं, कपडे, भांडे वगैरे सर्व असं आवरून घेतलं. आणि आम्ही इकडे छान असे रेडी झालो आणि तोपर्यंत चिनू पण उठला होता, म्हणजे उठला नव्हता, त्याला बळबळच उठवलं, रेडी केलं तर तो उठून गेला. आणि मग इथे रेडी होऊन आम्ही गेलो चिनूच्या आजीच्या म्हणजे हॉस्पिटलला आय चेकअप करण्यासाठी, की म्हणजे कसं आहे बाबा डोळा वगैरे चांगलं झालं का नाही, ऑपरेशन कसं आहे, किती नंबर वगैरे लागेल ते सर्व चेक करण्यासाठी इकडे गेलो. आणि जाताना तुम्ही वाटेत बघू शकता की आमच्या ना एरियामध्ये क्वार्टर एरियामध्ये जसं की आम्ही राहतो तिथे खूप सारी झाडे आहेत, त्याच्यामुळे ना इकडे थंडी पण खूप जास्त असतं. आणि जसं दसरा झाला ना तर त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशीपासून थंडी इतकं जास्त वाढलं ना की लेकराला ना टोपी, स्वेटर, असे पायाला सॉक्स वगैरे सर्व असं घालूनच ठेवावं लागतं आणि सर्दी वगैरे पण झालेलं आहे. तर अशी गोष्ट आहे, म्हणजे अजूनच जास्त थंडी वाजतं. तर फायनली आम्ही इकडे येऊन पोहोचलो हॉस्पिटलला. आणि हॉस्पिटलला आल्यावर लेकराला इतकं जास्त खेळायचं सुचतं ना की त्याला असं वाटतं इथं फक्त माझंच राज्य आहे की काय. तर इकडे आल्यावर इतकं जास्त छान खेळतो ना, जसं घरात पण खेळत आहे तसं इतकं त्याचं मस्ती चालू असतं, सारखं इकडे जा तिकडे जा, मस्ती कर, पायऱ्या चढ, हे चालू असतं. आणि तो पुढे जातो आणि आपण मागे यायलो पण आहे त्याच्या हे पण बघत असतो. आणि मग थोडंसं वेट केल्यानंतर इकडे ना नंबर वगैरे आलं चेकअप करण्यासाठी, तर इकडे चेकअप वगैरे चालू होतं. तर चिनू बघा कसं सांगताय त्याच्या आजीला की ते सांग मधलं सांग असं म्हणून ना तो इशाऱ्यानेच म्हणत होता, अजून बोलत नाही काही नाही, पण त्याला सगळं कळतं आपण जे बोलतो ते. तर सर्व इशारे करून बोट करून दाखवतो, सर्व करतो. आणि त्याची मस्ती तुम्ही इथे बघू शकता किती जास्त मस्ती करतोय. तर ना फायनली इकडे थोडंसं नंबर्स वगैरे जे काय ते दाखवत होते ते थोडंफार सांगितलं. आणि मग इकडे ना ह्या सरांनी ना वरच्या 2nd फ्लोअरला पाठवलं होतं. तर तिकडे चिनूचे पप्पा चिनूच्या आजीला घेऊन गेले डॉक्टरांकडे आणि मी चिनूला ना इकडे खेळवत बसले होते. आणि 2nd फ्लोअरवर ना इकडे प्ले एरिया आहे, म्हणजे किड्स एरिया, जिथे सर्व खेळणी वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि तिकडे आल्यावर पण ना खेळणीसोबत खेळायचं सोडून ह्याचं असं ते लाकडासोबत खेळ आदळापटकर असं झालं होतं. आणि यावेळेस ना ह्या एरियामध्ये खूप जास्त छान खेळत पण होता, खूप जास्त एक्सायटेड होता तो खेळण्यासाठी. तर त्याची मस्ती पण इथे रेकॉर्ड केली, बघू शकता तुम्ही किती एन्जॉय करते माझं लेकरू.
त्याच्यानंतर सर्व हॉस्पिटलचं काम वगैरे झालं, नंबर वगैरे घेतला आणि म्हटलं की आता रिटर्न येणार नाही आहे, त्याच्यासाठी ना आम्ही पुण्यात चष्मा वगैरे बनवून घेऊ. आणि रिटर्न जायची वेळ आली तर ना माझ्या लेकराला हॉस्पिटलमधून बाहेर जायचंच नव्हतं आणि पायऱ्या चढून ना खूप जास्त वर जात होता, म्हणजे फ्लोअरवर जात होता. तर मग त्याला घेऊन कसं बसं घरी आलो. हॅलो, तर आता ना 6:15 वाजत आले आहेत आणि आता मी लागलेली आहे रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला आणि आम्हाला डब्याला जे घेऊन जायचं आहे तर त्याच्या तयारीला. तर डब्यामध्ये मी काय काय घेणार आहे म्हणजे कढीपत्त्याची चटणी, शेंगाची चटणी आणि टमाटरची चटणी. तर या टमाट्याची चटणीची रेसिपी मी नाही शेअर करणार, तर शेंगाची चटणी आणि कढीपत्त्याची चटणी तर ह्याची रेसिपी मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि ना आता ऑलमोस्ट पॅकिंग थोडंफार झालेलं आहे, अजून थोडं करायचं आहे आणि ते करून घेईल आता. तर चला बघूया आता आपण चटणीची प्रिपरेशन. तर इथे मी शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे आणि हे शेंगाच्या चटणीसाठी शेंगदाणे आणि हे कढीपत्त्याच्या चटणीमध्ये जे लागणार आहे ते काढून ठेवले. आणि इकडे कढीपत्ता, कालच मी कढीपत्ता स्वच्छ धुवून वगैरे चांगलं सुकून घेतलं होतं आणि आता छान त्याला एकदम कडक होईपर्यंत भाजलेलं आहे. कडक झालेला आहे तर ह्याला भाजून ठेवले थोडं वेळ. आता मग ह्याच्यामध्ये शेंगदाण्यामध्ये आता शेंगाच्या चटणीमध्ये मी टाकणार आहे लसूण आणि इकडे चवीनुसार मीठ आणि आपलं लाल तिखट आणि याला आता ग्राइंड करून घ्यायचं. हे बघा दरदरा झालेला आहे. तिखट आहे. तर झाली आपली इकडे शेंगाची चटणी रेडी. तर इकडे ना शेंगाची चटणी असं कॅरीबॅग मध्ये बांधून ठेवले, म्हणजे डब्यात ठेवलं तर तेवढे डबे पण पुरणार नाही आणि जागा पण कमी राहील म्हणून. आता मी पॅक करून तर इकडे टाकलेलं आहे 1 माप तेल आणि तेलामध्ये शेंगदाणे, थोडेसे शेंगदाणे आणि मग त्यामध्येच लसूण. थोडंसं मिक्स करायचं आणि मग त्यातच थोडेसे तीळ टाकायचं. आणि ह्यात टाकायचं थोडंसं खोबरं आणि मग ह्याला पण छान मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही हे पसारा इग्नोरच करा, कारण गडबडीमध्ये असं होऊन जातं. त्याच्यामुळे आता जातानाच मी सगळं आवरून घेईल. पहिल्यांदा जे काय आपल्याला लागतंय पटापटात मी करून घेण्याचा प्रयत्न करते, कारण चिनूला हे घेऊन गेलेत बाहेर आणि ते चिनू याच्यात व्हायला पाहिजे हे सर्व. आणि सोबतच आपले लाल मिरच्या म्हणजे सुकी मिरच्या ते लाल. तर आता हे भांड्यात काढून घेते इथे. आता इकडे टमाटरची चटणी शिजत ठेवलेली आहे बघू शकता. आणि आता हे आपलं हे भाजलेलं थंड पण झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता कढीपत्ता ऍड करूया, म्हणजे ते भरणार नाही. थोडंसं मीठ पण टाकायचं. तर इथे छान असं बारीक ग्राइंड झालेलं आहे. आता हे याच्यात काढून छान मिक्स करून घेते. तर आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकून मिक्स केले
आणि थोडंसं 2 मिनिटं परत एकदा फ्राय करून घेते. ते कसं झालंय मला पण काय ना, कारण मी फर्स्ट टाइमच बनवले आणि ते पण यूट्यूबवर बघून बनवले, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. तर इकडे माझं ना कढीपत्त्याची चटणी, टमाट्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, चपाती, पुरी सर्व असं बनवून झालं. सर्व पॅक केलं. चिनूसाठी गरम पाण्याची बॉटल पण भरून ठेवली आणि आमच्यासाठी पाण्याचे बॉटल्स वगैरे सर्व भरून घेतलं आणि जे काही छोटे मोठे वस्तू होते ते पण ठेवून घेतलं. आणि मग ना सगळं इथे पॅकिंग केलं. टोटल 4 बॅगी झाले. आणि स्टेशनला आल्यावर ना चिनूचं खूप जास्त मस्ती चालू होतं आणि येताना ना घर वगैरे सर्व क्लीन केलं, झाडू वगैरे मारलं. त्याच्यासाठी ना अजून छान वाटत होतं. आणि वेळेच्या अगोदरच पोहोचलो. 10:30 वाजता पोहोचलो. आमची ट्रेन होती 12:30ला. आणि पुढे काय काय झालं नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर असंच पुढे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत नक्कीच कनेक्ट राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.